बोलायचे, पण आता इथे जे उपस्थित पाहुणे आहेत ज्यांना मामांबद्दल 2 शब्द बोलायचे त्यांना मी संधी देते. पहिलं नाव मी माननीय दिगंबर तायडे यांना देते की मामांबद्दल तुम्ही 2 शब्द देऊन तुमची जी पण काही आठवण आहे. जय भीम. अरुण भाऊ आणि मी अगदी लहानपणापासून तर वयाच्या 8-10 वर्षापासून आम्ही एकत्र आलो. अरुण भाऊ हा माझ्या मामांचा मुलगा आणि मी अरुण भाऊकडे जाताना नेहमी आनंदाने आणि इतक्या उत्साहाने त्यांच्याबरोबरचा वेळ घालवलेला आहे. कधीही ह्या कुटुंबाला एकत्र करण्यासाठी अरुण भाऊ, मी, आणखीन माझे 2 मित्र चांगले, पंडित साळुंके जे इथे बसलेले आहेत, आमच्या ताई सुनीता साळुंके, आणि ह्या कुटुंबामध्ये जितकी पण आमचे नातेवाईक आहे या सर्वांनी एकत्र येऊन अरुण भाऊ आणि आम्हाला नेहमी कुठे ट्रिप असेल, कुठे काही फंक्शन असेल, याला प्रवृत्त केले. फक्त अरुण भाऊ आणि माझा लहान भाऊ, मी, आम्ही हे 3 लोक ह्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला इकडे तिकडे फिरवणं, जाणं, खेळणं. आणि आता तुम्ही एक गाणं ऐकलं अरुण भाऊचं, त्याच्यात भांडे, तबला म्हणून पातेले आणि त्या चहाच्या डब्यामध्ये साबुदाणा टाकून राहुलने वाजवलेला आहे. आणि हां, तर आठवणी सांगायच्या म्हणजे एक छोटी आठवण आठवते. आम्ही लहान होतो तेव्हा मी दिवाळीला त्यांच्याकडे गेलो होतो आणि गरिबी असताना आपल्याला काय फटाके बिटके काय भेटायचे नाही. तर आम्ही जाऊन काय करायचो, रात्रीचे लोकांनी वाजवलेले फटाके आहे ना, ते आम्ही दोघं जाऊन कलेक्ट करायचो. कुठे काही सुरसुरी राहिली का, कुठे काही ते हे राहिले का, आम्ही ते बारूद जमा करून आणायचो. ते कागदामध्ये भरायचो आम्ही ती बारूद, आणि त्या बारूदमध्ये एखादी हे लावून आता आवाज येणार कसा, तो फुस यायचा नुसता. मग त्याची आयडिया होती, तो काय करायचा, तिथे एक गोडाऊन होता. आमचे मामा पोलीस इन्स्पेक्टर होते. त्यांच्या हातामध्ये ते सगळं पेठला सर्व्हिसला असताना तर त्यांच्या हातात ते सगळं गोडाऊनचं काम होतं आणि गोडाऊन होतं खाली. तर हा काय करायचा, त्या गोडाऊनला एक भोक होतं छोटंसं, त्या भोकमध्ये ती पुडी टाकायचा आणि त्यानंतर तिला शिरगवल्यानंतर ते त्याचं गोडाऊनमध्ये ढुंढून आवाज यायचा, त्याचा आनंद वाटायचा. म्हणजे एवढा तो म्हणजे मजा करताना ही लहानपणची छोटीशी गोष्ट आहे. तर अशा आमच्या आयुष्यातल्या खूप चांगल्या घटना आहेत, त्या तुम्ही बघितल्याच. फोटोतर्फे आमचं प्रेम किती आहे ते. मी 2 गोष्टी माझ्या इथेच संपवतो आणि माझ्यापेक्षा आणखीन चांगले वक्ते आहेत, मी त्यांना बोलण्यासाठी विनंती करतो. वेगळं सरप्राईज आहे बरं. त्याच्या पुढे तुम्हाला जरा ते आश्चर्य काय म्हणतात, सुखद धक्का एक आहे, तुम्ही पेशन्स ठेवा तेवढे. दुसरे व्यक्ती मी आपल्यासमोर रिप्रेझेंट करत आहे माले काका. माले काकाबद्दल एक आगळी वेगळी आमची एक अटॅचमेंट आहे. खूप लहानपणापासूनचे आमचे हे खूप म्हणजे आम्हाला माया करणारे आणि जपणारे काका आहे. आमच्या राजू काकांनंतर आम्हाला जर कोणी असं मुलांसारखं जर कोणी सांभाळले, जतन केले तर ते माले काका आहेत. आणि त्यांच्या पण खास आठवणी अरुणाबाबद्दल, त्यांना मी ती संधी देते, आज त्यांनी त्या बोलाव्या. सर्वांना जय भीम. प्रथम मी राहुल, राजेश आणि त्यांच्या दोन्ही सुना यांचं अभिनंदन करतो याच्यासाठी की आजकाल जिवंत असलेल्या बापाचाही कोणी वाढदिवस साजरा करत नाही. परंतु ज्या वडिलांना आज जवळजवळ 23 वर्ष त्यांचं निर्वाण होऊन झालं, 24 वर्ष काय 25 वर्ष जवळपास, एवढं असून देखील त्यांच्या स्मृती जागृत करून आणि त्यांचं जवळजवळ आता 75 वर्ष 74 वर्ष त्यांचं आता, म्हणजे कारण 1950चा त्यांचा जन्म होता.
तर ते साजरे करतात, म्हणजे आनंदाने अतिशय की ते नसताना देखील त्यांचा वाढदिवस साजरा करतात. ही फार मोठी आनंदाची आणि त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमाची फार मोठी पावती आहे. असो, अरुण दादाजी होते, त्यांचा जो फोटो दाखवला आहे ना आता, हा काश्मीरचा आहे नाही का, काश्मीरचा. तर त्यांचं जे व्यक्तिमत्व बघा, त्यांनी जो हात वर केला आणि त्याच्यातून त्यांचा दिलखुलासपणा, त्यांचा आनंदी मनमोकळेपणा हा त्यांचा स्वभाव होता. आणि एवढंच नाही तर ते संगीताची त्यांना खूप आवड होती. डान्स असेल, कुठलंही म्हणजे सिनेमा असेल, त्यांचे जे काही म्हणजे असे गुण होते ना की ते सर्व याच्यामध्ये मिळून मिसळून जायचे. आता मी खरं म्हणजे आयुष्यमान सुरवडे साहेब यांचा मी मित्र, आम्ही एका बँकेत होतो आणि बँकेत असताना नंतर मग आमची ओळख झाली, मी कल्याणला आलो आणि मग नंतर हे अरुण भालेराव हे त्यांचे सख्खे मेहुणे, त्यांच्याशी माझी ओळख झाली आणि नंतर मग आम्ही एकमेकांचे मित्र झालो. तर त्यांनी जेव्हा जेव्हा मी बदलापूरला जात असे किंवा कल्याणला ते कोळशेवाडीत राहत होते, त्यावेळीसुद्धा आम्ही अनेक वेळा एकत्र बसून एकत्र खाणपिण केलेलं आहे. आणि त्या ज्या आठवणी आमच्या आजही येतात, त्यांच्या घरी जाऊन आम्ही जे काही मजा केलेली आहे, जे आनंद लुटलेला आहे, त्याच्या अधूनमधून आठवणी येत असतात. आज मला दिवसभर त्या आठवणी येत होत्या की अरुणदादांनी आणि आम्ही सुरवडे साहेबांनी आम्ही तिघांनी अनेक वेळा बसून आणि अनेक वेळा आम्ही जेवण खाण एकत्र केलं. बदलापूरला गेलो होतो तिथे असतानासुद्धा. आणि शेवटी त्यांचं आयुष्य हे अल्पायुष्य ठरलं की अपघाती म्हणजे ट्रेनच्या याच्यामध्ये त्यांचं म्हणजे हात सुटला. पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या अशा अवस्थेमध्ये ते खाली पडले आणि त्यांचा अंत झाला. आणि ते जेव्हा तो प्रसंग मला आठवतो की सुरवाडे साहेब आणि आम्ही ऑफिसला होतो आपण त्या दिवशी आणि आम्ही उल्हासनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचं शवविच्छेदन होत होतं आणि ते आम्ही शेवटपर्यंत तिथे आणि अतिशय म्हणजे सगळेजण रडतच होते, अशा अवस्थेत आम्ही होतो. असो, ते असा प्रसंग आठवला की आपल्याला प्रत्येकाला ते भावनावश होतो माणूस. परंतु आज त्यांनी ह्या मुलांनी यांची जी प्रगती केली की आईवडील म्हणजे वडील नसताना यांचं लहानपणी छत्र हरवलेलं असताना दोन्ही मुलांनी आणि मुलीने या अतिशय कष्टाने यांचं जीवन उभं केलं आणि आज ते याच ठिकाणी अतिशय सुस्थितीत आहेत. सगळे मुलं व्यवस्थित शिकत आहेत, नातवंड शिकत आहेत आणि नातवंडांनाही त्याच आज एवढं प्रेम आहे की त्यांना त्यांच्या आजोबाला ती कोणीच पाहिलेलं नाही, परंतु त्यांच्याबद्दलची जी आपुलकी, त्यांच्याबद्दलची जी ओढ आहे, जर का जिवंत असते तर त्यांनी किती त्यांचं म्हणजे किती आनंदाने आणि किती प्रेमाने हे एकमेकाशी राहिले असते. आणि तसे अरुणराव हे अतिशय मनमिळावू माणूस होता, अतिशय. आणि लेकरांवर लहान मुलांबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा वाटत असे, अतिशय प्रेमळ असा माणूस होता. तर त्यांच्या आठवणी अनेक आहेत. आता माझ्यानंतरही कोणी बोलत असतील तर मी माझे हे 2 शब्द इथेच थांबवतो. जय भीम. माझा भाऊ लहान वैभव, याची एक स्पेशल आठवण आहे मामांबद्दल. आता तो इथे उपस्थित होऊ शकत नाही, आपल्याला भेटू शकत नाही, इतक्या लांब तो काही परत येऊ शकत नाही. कारण आता या वर्षात नेमका त्याच्या 2दा त्याच्या टूर झाला इथे इंडियाला. आणि परत मी जर बोलायचं म्हटलं तर ते त्याला थोडं अडचणीत असल्यासारखं होतं. त्यामुळे त्याच्या भावना ज्या त्याला वाटत आहेत अरुण मामाबद्दल त्याने व्हिडिओमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे आणि आता आम्ही तो व्हिडिओ प्ले करत आहोत. सर्व उपस्थितांना बॉस्टन सप्रेम जय भीम. खूपच बरे वाटले की आज आपण सगळ्या मामांच्या वाढदिवसाला जमा झालो आहोत. आज मामांना जाऊन 20 वर्षे झाली तरी त्यांच्या मेमरी अजूनही आमच्या मनात आणि हृदयात जिवंत आहेत. त्यांचे जोक्स, त्यांचे डान्स, त्यांचे एक डायलॉग, त्यांच्याबरोबरची बऱ्याच ट्रिप्स आम्ही ज्या केल्या होत्या, जसं काश्मीर, भुसावळ, खंडाळा आणि बऱ्याच ट्रिप्स अजूनही त्यांच्या सगळ्या आठवणी फ्रेश आहेत. त्यांची आठवण झाली की सगळ्यात पहिले त्यांचा हसमुख चेहरा, त्यांचा दयाळूपणा नेहमी लक्षात राहत होतो. सर्व कुटुंबियांना एकत्र धरून चालण्याची त्यांची जी शिकवण होती आणि त्यांची जी आपुलकी होती प्रत्येक कुटुंबियाबद्दल, याचा आम्हाला खूपच आदर आहे आणि आमच्या पूर्ण परिवाराला ते प्रेरणा देतात. मला अभिमान आहे की मामा जरी नसले तरी आपण त्यांच्या दुःखावर लक्ष केंद्रित न करता त्यांनी सोडलेली जी वारसा आहे, त्यांनी जी समृद्धी आपल्या सोडली, जे संस्कार आपल्यावर सोडले आहेत, त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो आहे. खूपच बरं वाटलं हे ऐकून. आणि मामा जर असते तर त्यांनीही आज असंच केलं असतं. थँक यू व्हेरी मच मामा. रिअली विश यू व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.
हॅपी बर्थडे मामा. मला त्यांना कधीच भेटायची संधी मिळाली नाही, बट मी सर्वांकडून इतक्या गोष्टी ऐकल्या आहे की त्यांची ऑटोमॅटिकली एक इमेज बनली आहे आणि मला त्यांचा खूप रिस्पेक्ट आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. राजेश सुरवाडे हे देखील एक आकस्मिक निधन असं झालं होतं की आणि आमच्यावरती सर्वांमध्ये दुःखांची एक झळ पोहोचली. या कार्यक्रमात म्हणजे त्यांना आणि एक आमच्या मोठ्या सासूबाई इंदुमती भालेराव यांना आम्ही खूप एक प्रकर्षाने आम्हाला त्यांची आठवण येते की जर ते आज हयात असते तो हा कार्यक्रमाचं एक वेगळं स्वरूप असतं. आणि कुटुंबातले 2 व्यक्तिमत्व नाहीसे झाले या कोविडच्या पिरियडमध्ये. राजू काकांना एक खास श्रद्धांजली दिलेली आहे माझ्या भावाने आणि बहिणीने, आणि तो व्हिडिओ आम्ही ते रिप्रेझेंट करतो आहे. कारण मामांसाठी आत्या बोलणार आहेत, ताई बोलणार आहेत, त्या ताई येतात तोपर्यंत आपण काकांना आपण 2 मिनिट श्रद्धांजली देऊ आणि व्हिडिओ बघूया आपण. सो आज सगळे जमा झाले आहेत. खूप बरं वाटलं. तर या संधीचा फायदा घेऊन मला अजून 2 शब्द बोलायचे आहेत राजू काकांबद्दल. सो आज सगळे जमा झाले आहेत. खूप बरं वाटलं. तर या संधीचा फायदा घेऊन मला अजून 2 शब्द बोलायचे आहेत राजू काकांबद्दल. राजू काका उर्फ राजू चिचा. असा कोणताच दिवस नव्हता की राजू काकांची आठवण आली नाही. त्यांचा हसमुख चेहरा, त्यांचं प्रेम, त्यांची आमच्याबद्दलची कळकळ अजूनही अश्रू देऊन जातात. लहानपणापासून कुठलाच असा इव्हेंट असा राहिला नाही की काका ॲबसेंट होते. भले माझा जन्मदिवस असू दे किंवा माझं ग्रॅज्युएशन असू दे, पहिली नोकरी असू दे, लग्न असू दे किंवा माझी 2 मुलं असू दे, राजू काका नेहमी उपस्थित होते. त्यांच्यामुळे जी पोकळ झाली आहे ती पोकळ तर मिटवता येणार नाही, परंतु त्यांनी जे दिलेले शिकवण आहे ती डेफिनेटली आम्ही फॉलो करू. इंडियामध्ये असताना कधीही काका भेटायला आले तर कधीही खाली हाताने यायचे नाही. कधी कुचबिहारचा वडापाव, कधी कोल्ह्याचा चिवडा, कधी इडली समोसा, बऱ्याच गोष्टी ते म्हणजे आणतच राहायचे आमच्या तिघांसाठी. आणि अमेरिकेत असतानासुद्धा आम्ही नुसतं जेवणाबद्दल बोलत बसायचो. खूप मिस करतो राजू काकांना. वी रिअली मिस यू राजू काका. आणि याच संधीचा आणखीन एक फायदा घेत आहे मी आणि आईवडिलांबद्दल सुद्धा बोलत आहे. आईवडिलांनी जी शिकवण दिली बाबासाहेबची, तो एक अमूल्य गिफ्ट आहे आमच्यासाठी. 10 वर्षाआधी आम्ही या अनोळखी जगामध्ये आलो. हे पूर्ण जग अनोळखी होतं आमच्यासाठी. परंतु आईवडिलांचा सपोर्ट, त्यांचं प्रेम, त्यांनी दिलेला कॉन्फिडन्स, त्यांनी जे आमच्यावर जी ट्रस्ट ठेवली होती ते खूपच हेल्पफुल ठरली आम्हाला. त्यांच्यामुळेच आम्ही इतक्या बऱ्याच गोष्टी आम्ही इथे करू शकलो आहोत. आज मला नुसत्या मोठ्या गोष्टीकडे बोलायचं नाही, तर अशाच लहान गोष्टींबद्दल सुद्धा बोलायचं आहे की ज्याच्यानी खूप इम्पॅक्ट पडला आमच्या लाईफमध्ये. त्यांचे वेळी अवेळीचे फोन्स, त्यांचे रात्री बेरात्री ते कधीही ते त्यांच्या झोपेची पर्वा न करता आमच्या टायमिंगनुसार ते फोन करतात. त्यांचे जे सल्ले आहेत, त्यांनी जे गाईड करतात ते कधीही खूपच युजफुल राहतात आमच्यासाठी. किती टेन्शन असतं इंडियामध्ये, ते असे दाखवताना असं दाखवतील की काही नाही, सगळी काही ठीक आहे, तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे किंवा फॅमिलीकडे किंवा ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष ठेव. या सगळ्या लहान लहान गोष्टीमुळे आमचा जो अमेरिकेचा प्रवास आहे तो एक खूप व्यवस्थित होत आहे. आणि त्यांचा जो प्रेम आहे तोच आमचा बॅकबोन बनला आहे. मम्मी पप्पांचं जे प्रेम आहे, जे अनकंडिशनल प्रेम आहे, ते आमच्यासाठी एक मार्गदर्शक दिवा आहे. आज आम्ही जे पण आहोत, जी माझी फॅमिली आहेत, त्यांनी रुजवलेल्या प्रिन्सिपल्स, त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत त्याच्यामुळे शक्य झालं आहे. आम्ही किती जरी दूर राहत असलो तरी त्याचा जो बॉन्ड आहे तो खूपच स्ट्रॉंग आहे आमच्याबद्दल. मम्मी पप्पा, तुम्ही आमच्या भूतकाळाचे आर्किटेक्चर आहात, आमचे वर्तमान काळाचे तुम्ही पिलर आहात आणि आमचे भविष्याचे तुम्ही एक गार्डियन आहात. थँक्यू व्हेरी मच मम्मी पप्पा. असाच आशीर्वाद तुम्ही आमच्यावर ठेवा आणि असाच ट्रस्ट तुम्ही आमच्यावर कायम ठेवा. या संधीचा फायदा घेऊन मलाही मम्मी पप्पांबद्दल 2 शब्द बोलायचे आहे. मम्मी पप्पा, आय वॉन्ट टू टेक दिस अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस माय हार्टफुल अप्रिसिएशन. तुमचं प्रेम आणि सपोर्ट आमच्या जर्नीच्या चढउतारात नेहमी स्ट्रॉंग पिलर म्हणून राहिला आहे. तुम्ही नेहमी मला इंट्रोड्यूस करताना तुमची 3री मुलगी म्हणून इंट्रोड्यूस करता. इट मीन्स अ लॉट टू मी. या संपूर्ण अमेरिकेच्या अनोळखी जगात तुमचा आदर
आमच्यासाठी नेहमीच एक सोर्स ऑफ कम्फर्ट आणि स्ट्रेंथ म्हणून राहिला आहे. या सगळ्या रिलेटिव्सपासून दूर राहणं अजिबात सोपं नाही आहे, परंतु तुमचं प्रोत्साहन आणि तुमचं प्रेमाची कळकळ आणि शिकवणूक ही नेहमीच आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. थँक्यू सो मच आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असाच आहे. मामांबद्दल 2 शब्द आणि त्यानंतर राजू काकांबद्दल. विशाखा पाटील अरुण मामांची भाची तिने तयार केलेले आहेत, तर माझी इच्छा आहे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. माझं नाव विशाखा पाटील. मी आता मामांबद्दल जरा बोलणार आहे. मामांचं असं होतं की कुठलाही विकेंड असला की मामा सर्वप्रथम पप्पांना फोन करून सांगायचे की प्लीज तुम्ही बदलापूरला या, किंवा आम्हाला मामा आधी कोळशेवाडीला राहायचे तर तिकडे आम्हाला बोलवायचे. एक नाईट आम्ही स्पेंड करायचो आणि रात्रभर म्हणजे अगदी 3-4 वाजेपर्यंत आम्ही कंप्लीट डान्स करत बसायचो. मामा इतके जोक्स मारायचे, म्हणजे आम्ही अजूनही त्यांना मिस करतो. कधीही बदलापूरला गेलो तर तेच म्हणतो आम्ही की मामा असते तर आता हे झालं असतं, मामा असते तर आता तसं केलं असतं. नंतर मी बोर्डातनं फर्स्ट आले होते, तर त्यावेळेस सगळ्यात प्रथम मामा माझ्या, म्हणजे तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं, तर मामा स्वतःहून बदलापूरहून मला विश करायला आलेले. माझ्या फर्स्ट प्रोग्रामला पण तेच माझ्यासोबत होते, तर ते अजून पण माझ्याकडे आठवणी आहेत. दुसरं म्हणजे मी आज जे काही आहे, मामा नक्कीच माझ्या प्रत्येक यशात म्हणजे सहभागी झाले असते आणि नक्कीच त्यांचं प्रोत्साहन मला नेहमीच होतं आणि आताही त्यांचा आशीर्वाद आहेच, म्हणून या स्टेजवर आम्ही म्हणजे आहोत. दुसरं आता मी बोलणार माझ्या राजू काकांबद्दल. माझ्या पप्पांनंतर तेच माझे काका, म्हणजे वडिलांसारखे, आणि त्यांनी मला इतकं प्रेम दिलं आतापर्यंत. त्यांनी कधीही कुठेही गेले की ते माझ्यासाठी थोडासा खाऊ, मी खाण्यात खूप हे होती, तर ते कुठेही गेले की माझ्यासाठी काही ना काही खायला घेऊन यायचे. अगदी शेवटची आमची भेट होती, आम्ही एका लग्नाला गेलो होतो इंदोरला, तर बसमध्ये ते कोणाच्याच बाजूला नाही माझ्याच बाजूला बसले आणि माझ्यासोबतच त्यांनी पूर्ण रात्र प्रवास केला. आणि तिथे मला हिप्पो म्हणतात घरात, तर हिप्पो तुला काय पाहिजे, हिप्पो तू काय खाशील. आणि त्यानंतर आत्ताही माझ्या मुलांना, म्हणजे जोपर्यंत ते होते तेव्हा माझ्या मुलांना, कधी ते ठाण्यालाच होते कामाला, तर माझ्या मुलांना कधी भेटले ते बँकेत भेटायला यायचे, मला माझ्या मुलांसाठी खाऊ घेऊन यायचे. म्हणजे त्यांनी खूप मला इतकं प्रेम दिलं, म्हणून मी त्यांना नेहमी मिस करते आणि ते नेहमी आमच्या आठवणीत नेहमी राहतील. थँक्यू. तुझ्या भावना तू मोकळ्या केल्या आज मामांसाठी, राजू काकांसाठी. तुझं जे पण काही श्रद्धांजलीपर 2 शब्द ते म्हणत होते ते सर्वांना इथे पसंत झालेले आहे. आय होप सो. तुम्हाला मजा येते की नाही? मला काही रिस्पॉन्स ऐकायला येत नाही आहे. अरे ताई म्हणताय पॉज होते का वैशू, विचार जरा मागे. चला पुढची संधी मी आणू त्यांना देते. कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करते. सर्वप्रथम तर काय बोलावं हा विचारच फारसा केलेला नाही आणि अशा कार्यक्रमात मी आजपर्यंत कधी बोललेही नाही आहे. तरीसुद्धा काकाबद्दल बोलायचं म्हणजे एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो, कारण काकाचं जे सानिध्य आहे हे राजू राहुलपेक्षा सुद्धा आम्हाला जास्त लाभलेलं आहे. अगदी लहान असताना माझे वडील जे आहेत अत्यंत अबोले, म्हणजे लग्न होईपर्यंत तर कदाचित ते आमच्याशी बोलले सुद्धा नव्हते. आमचा काका हाच सदैव आम्हाला बेटा बेटा बेटी म्हणून आवाज द्यायचा. बेटा हा शब्द फक्त काकाकडूनच जास्तीत जास्त ऐकायला मिळाले. आज अस्मी, आर्या, अक्षित यांच्या भावना जेव्हा मी ऐकल्या तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं की काकाचं जे सानिध्य होतं ते या नातरांना लाभायला हवं. काकाचं एक नातवंड म्हणून जे सानिध्य लाभलं ते फक्त आणि फक्त माझ्या बॉबीला लाभलं. सगळ्यात जास्त लाड त्याने माझ्या मुलाचा केला. तोही दिसायला अतिशय सुंदर होता आणि तो जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याला भेटायला काका इतका आवर्जून यायचा. प्रत्येक त्याची सुट्टी तो माझ्या बॉबीला डेडिकेट करायचा. अगदी बिल्डिंगच्या खालपासून काका मेघा ओरडत यायची आणि इतका आनंद व्हायचा
लाड काय असतो हे त्या काकाकडूनच आम्ही पाहिलेलं होतं. खरंच खूप भाग्यवान आहे काका, ज्याची मुलं इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्याला इतक्या आवर्जून आठवण करत आहेत. खरं तर काकाला त्याचा स्वतःचा 50वा वाढदिवस करण्याची खूप तीव्र इच्छा होती आणि त्याने 49व्या वर्षी तो वाढदिवस साजराही केला होता. 49व्या वर्षी त्याने त्याचा वाढदिवस साजरा करून घेतला. कदाचित त्याला कळलं असेल की कदाचित मी 50वा वाढदिवस साजरा करू शकणार नाही आणि म्हणूनच त्याने त्याचा वाढदिवस आधीच साजरा करून घेतला. काकाबद्दल खूप आठवणी आहे. मला वैशूने एक 4-5 दिवस आधी कल्पना दिली की ताई तुम्हाला बोलायचं आहे. तेव्हापासून त्या आठवणी काढून सतत डोळ्यात पाणी दाटून येतं आहे. परंतु लाईफ इतकं बिझी आहे की काहीतरी रितसर लिहावं, काहीतरी बोलावं हे करायला वेळ भेटला नाही. त्यामुळे जशा काही त्याच्या आठवणी मला आठवत जातील तशा मी काही आठवणी तुमच्याबरोबर या ठिकाणी शेअर करते. काका, माझा काका म्हणजे आनंदाचा झरा. माझा काका म्हणजे फुलांचा थोबा. त्याला जेव्हा बघावं तेव्हा तो प्रसन्न, आनंदी. त्याच्या इतकं आनंदी व्यक्तिमत्व आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की काकांना अरे तुरे करतीये, पण माझा काका जो होता हा अगदी लहानपणापासून आमच्याबरोबर भातुकली खेळायचा. लहान असताना सतत आम्ही काकाबरोबर असायचो, कारण प्रत्येक वेळी काका आम्हाला त्याच्यासोबत ठेवायचा. आमचे खेळ काय असायचे त्यावेळी तर काकाच्या डोक्यातून सफेद केस शोधून काढणे आणि त्या प्रत्येक सफेद केसासाठी तो आम्हाला त्यावेळी 25 पैसे द्यायचा आणि आमची स्पर्धा लावायचा. आम्ही तिघी बहिणी सतत काकाच्या अंगावर उड्या मारायचो, त्याचे पाय चेपून द्यायचो, त्याच्या पाठीवर चालायचो, त्याचे सफेद केस. म्हणजे काका हा जणू काही आमचा मित्र होता. माझी आई सौ इंदू भालेराव ज्या आज हयात नाही, करोना काळात त्याही गेल्या. काकाचं आणि त्यांचं पण खूप छान बॉन्डिंग होतं. काकाच्या पडतीच्या काळात म्हणा किंवा संघर्षाच्या काळात म्हणा, आई वडील यांनी काकाला भरपूर साथ दिली. काकू ज्यावेळेस आमच्या घरी आली तेव्हा तिने सुद्धा काकाला अगदी छान अशी साथ दिली. काका काकूची जी जोडी होती, खरंच इतका आनंद व्हायचा त्यावेळी. जेव्हा काका काकू घरी यायचे तेव्हा एक घरात सण उत्सव असायचा. बरेच वर्ष तर आम्ही एकत्रच राहिलो आणि कधी हे वेगळे आहेत हे जाणीवच झाली नाही. इतकं प्रेम आमच्या सगळ्या कुटुंबियांमध्ये. फक्त काका काकूच नाही, आमच्या आत्या मामा, आमची मोठी आत्या कांचनमाला तायडे यांनासुद्धा आवर्जून त्यांची आठवण येते. अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व त्यांच्याकडे सुद्धा. अतिशय म्हणजे हळूवारपणे बोलणे. एक म्हणजे आज आपण मेंटेन वगैरेचे शब्द ऐकतो बऱ्याच सगळ्यांकडून, तर आमची जी आत्या होती तिला जाऊन जवळजवळ 12-1 वर्ष झाले असतील, पण ती तिची म्हणजे यंग असताना, तरुण असताना ती मेंटेन राहायची आणि ते बघून आम्ही खूप म्हणजे आनंदी व्हायचं. तिला बघितलं की एक वेगळाच उत्साह मिळायचा. असे आमच्या आत्याचं व्यक्तिमत्व होतं. माझी आई सौ इंदू भालेराव या तर आमच्या घराण्यासाठी एक दरारा किंवा आपण असं म्हणू शकतो की माझी आई म्हणजे एक प्रकारचा वचक. मामांनी योग्य शब्द सुचवला मला. तर असे खूपच प्रभावी असे व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेले. ते धक्के पचवणं हे अत्यंत कठीण होतं. राहुल, वैशाली, राजू, पूनम या सगळ्यांनी मिळून, मेघा या सगळ्यांनी मिळून आज इथे जो कार्यक्रम सादर केला, अत्यंत सुंदर कार्यक्रम. मला असं वाटतं की इतका छान कार्यक्रम आणि इतके छान संस्कार की जे मेघाने मला सुरुवातीलाच आयडिया दिली होती, वैशालीने सुद्धा आयडिया दिली होती की हा जो कार्यक्रम आहे हा जास्तीत जास्त वरिष्ठांसाठी असणार आहे. तर खरंच वरिष्ठ आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांची सुना, मुलं यांनी सुद्धा यातून खूप छान बोध घेतला पाहिजे की आपल्या घरातलं जे व्यक्तिमत्व असतं त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक छान दृष्टिकोन आयुष्यमान राहुल आणि वैशाली हा सगळ्यांना देत.
काकाच्या आठवणीत सांगायचं म्हणजे अगदी लहानपणापासून कुठलंही माझं सर्टिफिकेट असो, कॉलेजचं ॲडमिशन असो, शाळेचं ॲडमिशन असो, या सगळ्या ॲडमिशनसाठी फक्त काका आणि काकाच असायचं. काका म्हणजे आमच्यासाठी एक जादूची छडी होता. काही सांगितलं आणि ते काकाकडून मिळालं नाही असं कधीच झालं नाही. मला आठवतं एकदा मी लास्ट इयरला होते कॉलेजच्या आणि मला प्रोजेक्ट बनवायचा होता. काकाला सांगितलं, काका मला ना कचऱ्याचे फोटो हवे. आमच्या मला त्यावेळी राजू राहुल दोघांना कॅमेरामध्ये रील भरून दिला आणि ते फोटो डेव्हलपसुद्धा करून दिले. आज ही गोष्ट खूप छोटी वाटते, पण त्या काळात 90sमध्ये ही गोष्ट खूप मोठी होती. अशा प्रत्येक लहान सहान गोष्टी ज्या होत्या त्यामध्ये काकाने खरंच खूपच छान साथ दिली. माझ्या आईवडिलांनाही खूप छान साथ दिली. पप्पा आमचे जे होते ते अतिशय कमी बोलणारे आणि अतिशय म्हणजे घाबरट अशा प्रकारचे होतं त्यांचं व्यक्तिमत्व, पण काका अगदी सक्षमपणे त्यांच्या मागे नेहमीच उभं राहायचं. अगदी आमचं शिक्षण असो, आमचे लग्न असो, या प्रत्येक गोष्टीत काकाने भरभरून साथ आम्हाला दिली. आमचं भाग्य मोठं आहे असा काका आम्हाला लाभला. अतिशय चांगलं लाईफ सुरू होतं आणि 24 ऑगस्ट हा दिवस उगवला. सकाळीच 9, पावणे 9च्या सुमारास कुठून तरी माहीत पडलं की काकाचा ॲक्सिडेंट झाला. 2-3 तास तर कळतच नव्हतं नेमकं काय झालंय. सगळे संभ्रमात होते. सगळे आम्ही नातेवाईक जवळपास राहत होतो आणि सगळ्यांचं मिळून असं ठरलं की बदलापूरला जायचं. बदलापूरच्या दिशेने आम्ही सगळे निघालो, कोणी रिक्षाने, कोणी रेल्वेने. आणि जेव्हा काकाच्या बिल्डिंगच्या खाली आम्ही गेलो तेव्हा जीवनात पहिल्यांदा पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय असतं हे माहीत पडलं. जसजसं एक एक पायरीवर चढत होतो ही जाणीव होत होती की काका आत्ता आपल्यात नाही आहे आणि पायाखालची जमीन हळूहळू जणू काही सरकून जात होती. अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांची झाली होती. ही गोष्ट बोलायला मला 25 वर्षापूर्वी सांगितली असती तरी हाच अनुभव होता आणि आजही हाच अनुभव आहे. माझे भाऊ आहेत, बहीण आहे आणि याचा सार्थ अभिमान मला आहे. काकूची पदोपदी साथ त्यांना आयुष्यभर मिळत राहील हीच मी सदिच्छा व्यक्त करते आणि 2 शब्द थांबवते. जय भीम. भावनेवर जाऊन आपण आता ताई खूप सेन्सिटिव्ह आहेत, शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक भाषण असो, स्कूलमध्ये काही कार्यक्रम असो, पण ताईची मेहनत नेहमी असते. प्रत्येक कार्यक्रमात त्या पुढाकाराने पुढे जातात आणि आपुलकीने मेहनत पण घेतात, मदत पण करतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे काय म्हणतात मनोगत समजून त्यांना हेल्प करतात. तर त्या एक आदर्श शिक्षिका पण आहेत आणि यासाठी जोरदार क्लॅपिंग असो त्या ताईसाठी. मला असं वाटलं की एक ग्रँडपॅरेंट्स असे आहेत आमच्या कुटुंबात की जे सतत आम्ही त्यांची मुलं आहोत, सुना आहोत, आमचं काही नातं असलं त्यांच्यासोबत, म्हणजे मुलं जरी आम्ही मुलंही आहोत, त्यांच्या सुनाही आहोत, त्यांच्या भाची पण आहोत, भाचे पण आहोत, आम्ही सर्व आहोत. तर असं एक जोडपं आहे आमच्या या कुटुंबात. माननीय दिगंबर तायडे आणि माननीय शकुंतला आत्या तायडे. तर हे जोडपं असं आहे की आम्ही जेव्हा पण लहानपणी कुठे गेलो फिरायला म्हणा, पिकनिक स्पॉट म्हणा, लग्न म्हणा, कार्य म्हणा, काही म्हणा, तर सर्वात जास्त मुलांचा लाड जर म्हणजे आईवडील तर करतातच, मी मानते आईबाबांचा एक मोठा वाटा असतो, पण मी लहानपणापासून पाहते विशाखा पण आम्ही सर्वच भावंड आणि ते जे पण आहेत बहिणी आणि तर ताई, वैशालीताई, अनुताई, आपल्या सर्वांना या गोष्टीचा प्रत्यय. भले आपली नातं जरा वेगळी आहे टर्निंग्सने मामांशी आणि आत्यांशी, पण आमची फिलिंग्स मात्र सेम आहे मामा तुमच्यासाठी. की आम्ही जेव्हा पण कुठे असतो तर आमचं एक असतं ना, पक्षी पिल्लांना दाणा शोधत असतात है ना, तर एक आई बाबा, काका, मामा, नंतर एक रूप जर मी पाहिलं असेल तर ते यांच्यामध्ये माननीय तायडे मामा, दिगंबर मामा यांच्यामध्ये.
यांचं एक इंट्रोडक्शन मी स्टार्टिंगलाच दिलेलं आहे आणि आत्यांबद्दल पण एक खास गोष्ट मला अशी सांगावी लागते की कधी जा आत्याच्या घरी, कधी पण जा, आत्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक केल्याशिवाय सोडत नाहीत. आम्ही लहानपणापासून जातो, आजही जातो. आज आमच्या मुली झाल्या, बाळ्या झाल्या, भले त्यांना थोडंसं बरं नसलेल हरकत नाही, पण तुम्ही जायचं नाही बरं, 2 घास खाल्ल्याशिवाय जायचं नाही. हा एक आत्याचा एक अट्टाहास असतो. आजही आम्ही त्यांच्या सगळ्या फेवरेट ज्या डिशेस ज्या आत्याच्या हातच्या घेतलेल्या त्या आजही आम्ही मिस करत असतो. आता आम्हाला नाही जमत, सध्या आमच्या जबाबदाऱ्या वाढत चालल्या मुलांच्या. खिचडी, हो खिचडी, ठेसा, तळलेल्या मिरच्या, हे सगळे आम्ही आत्याकडून आस्वाद घेतलेली स्पेशालिटी आहे. आणि या ग्रँड पॅरेंट्सचं पण मला इथे एक चांगल्या प्रकारचं कौतुक व्हावं म्हणून माझ्या भावाने खास त्यांच्यासाठी एक व्हिडिओ रिप्रेझेंट केला आहे आणि तो पण आपण बघूया. जय भीम दिगंबर मामा, बॉस्टनहून सप्रेम जय भीम. बऱ्याचदा तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला बट जमला नाही. इवन इंडियामध्ये असताना सुद्धा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती बट काही कारणास्तव भेटता आलं नाही. पण आज एक संधी मिळाली तुमच्याशी बोलायची. खूप आठवण येते आहे, खूप आठवणी आहेत आपल्या, एस्पेशली दुबईची खूपच मस्त ट्रिप झाली होती. आणि नॉट इवन दुबई, खूप आधीसुद्धा आपल्या बऱ्याच ट्रिप झाल्या होत्या, खूप मजा केली होती आपण. बट एक इन्सिडन्स मला सांगायचा आहे 1994चा. 1994मध्ये तुम्ही फर्स्ट टाईम माझी एकदा ड्रॉईंग पाहिली. माझा वाढदिवस होता त्यावेळी आणि शनिवारी तुम्ही माझी ड्रॉईंग पाहिली आणि संडेला आम्ही तुमच्याकडे येणार होतो कोळशेवाडीमध्ये. आणि जसं कोळशेवाडीमध्ये आलो तर तेव्हा तुम्ही मला एक पुस्तक गिफ्ट दिलं, सुबोध चित्रकला 1994. आणि त्याच्यावर डेट पण लिहिली होती 24 सप्टेंबर 1994. त्या पुस्तकाचं असं झालं की ते पुस्तक इतकं नंतर वापरण्यात आलं की एलिमेंटरीची एक्झाम असते आणि इंटरमिजिएटची एक्झाम, त्या इंटरमिजिएट दोन्ही चित्रकलेच्या एक्झाममध्ये त्याचा यूज झाला आणि मी पास पण झालो. सो थँक्यू व्हेरी मच. ते पुस्तक खूपच युजफुल ठरलं आणि अमेरिकेच्या येण्याच्या आधीपर्यंत ते पुस्तक माझ्याकडेच होतं. इवन आता पण कल्याणमध्ये असेल आणि त्या पुस्तकाचा अजून पण मी खूप वापर करतो कारण त्याच्यामध्ये खूपच छान गोष्टी होत्या. तर हा प्रसंग मला बोलायचा होता आणि त्या पुस्तकाचा फायदा मी इतका घेतला की अजूनपर्यंत ते पुस्तक म्हणजे माझं लाईक बेसिक आहे. सो थँक्यू व्हेरी मच मामा, थँक्यू व्हेरी मच सगळं आत्या, खूप तुमची आठवण येते. वी विल कीप इन टच. थँक्यू. आठवण सांगायची आहे, आम्ही फर्स्ट टाइम प्लॅन केला होता त्यावेळी संसाराचे जरा सुरुवातीचे दिवस होते, मुलं लहान असायची, आम्हाला थोडंसं कमी याच्या बजेटमध्ये मिळून गेलं होतं एक पॅकेज. तर मामा, आत्या आणि आम्ही सर्वजण मिळून गेलेलो. तर त्या काळात कसं थोडंसं नवीन प्रवास होता, फॉरेन कंट्रीचा प्रवास. म्हणजे तुम्हाला सर्वांनाच इथे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की तिथे गेल्यानंतर आपल्याला कशा अडचणी असतात किंवा कसा पैसा जपावा लागतो किंवा आपल्याला कसा खर्च सांभाळावा लागतो. तर आम्ही सारख्या द्विधा मनस्थितीत होतो, अरे आता कसं करायचं, तेव्हा कसं करायचं, हे कसं करायचं, ते कसं. कुठे फिरायला गेलं की पहिले पैसे बघायचे पॉकेटमध्ये, त्यांची करन्सी आणि आपली करन्सी जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला सतत टेन्शन असायचं, अरे आता आपण जेवलो, मग आता रात्रीचं कसं जेवण करायचं. तुम्हाला या दिवशी म्हणजे मामांच्या बड्डेच्या निमित्ताने मला ही पण गोष्ट बोलायची वाटते की त्या काळात जर आम्हाला जेवढे पण आम्ही होतो, रोहन कुठे आहे तुम्ही, रोहन कुठे, अच्छा ते सॉरी, जर तुम्हाला जेवणासाठी वेळ होत असेल तर आज माझ्यासाठी थोडा वेळ द्या हां प्लीज. आज एवढं थोडं आणखी माझा त्रास सहन करा. तर रोहन, आम्ही, वैभव, विशाखा, आमची सारखी चणचण असायची. त्या काळात विदेशात आम्हाला जर पिल्लांसारखं जेवण कोणी भरवत असेल आणि आमची काळजी घेत होते ते हे दोघंच जोडपं. अच्छा, आता पूनमला अरुणामाबद्दल 2 शब्द पण बोलायचं आहे आणि शांतचित्ताने प्लीज ऐकून घ्या. कधीपासून तात्काळ बसते ताई, मला बोलायचं आहे. सगळ्यांना पहिले तर नमस्कार आणि जय भीम. आज पप्पांचा वाढदिवस, ते आपल्यात नाहीत पण आजही त्यांच्या आठवणीतून ते आपल्यातच आहेत असे वाटते. त्यांचं व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर ते अतिशय उत्साही, आनंदी आणि सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणारे असे होते.
त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं नाही तरी त्यांच्या ज्या आठवणी जे दादा आणि ताईंनी आज प्रेझेंट केले त्याबद्दल मला खरंच जाणवलं. त्यांच्याबद्दल जी माहिती मला मिळाली नव्हती, जे त्यांच्याबद्दल अनुभव जे सगळ्यांनी व्यक्त केले, तर ते खूपच मला जाणवलं. आणि त्याबद्दल मी आज राहुल दादा आणि वैशाली ताई यांना हा प्रोग्राम ठेवल्यामुळे आणि सगळ्यांना आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला, एक सगळ्यांनाच मिळाला आणि सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते, कारण का घरातल्यांनीच आभार मानायचे असतात. त्यामुळे ताई आणि दादा यांच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. पूनमबद्दल एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची वाटते की मी कुठलं पण काम सांगेन पूनमला ते तिच्याकडून होतच 100% तिची गॅरंटी मला असतेच, हे काम होणारच आहे. पण जर नसेल होत तर तिची ती तगमग असेल, धडपड असते, ती एक सख्ख्या बहिणीसारखीच आहे. विशाखानंतर एक बहीण मला मिळाली आहे पूनम. चेतना तू सुद्धा काही कार्यक्रम असेल ताई काय करायचं पहिलं सांगा. आणि माझ्या इथे सगळं मैत्रिणी वाधवाच्या जेवढ्या पण उपस्थित आहे, मला 8 ते 10 दिवसापासून काही असेल ते सांग, काय असेल ते सांग. खरं तर हा प्रोग्राम असा जरा आगळा वेगळा होता, मनोगत रिप्रेझेंट होतं म्हणून कामं जास्त काही आपल्या हातात नव्हती. पण तरी पण मी इथे पूनम, चेतना, विशाखा माझी बहीणच असते. बहिणीसारखं बहिणीची माया बहिणीचीच माया असते. तिच्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा माझ्या प्रत्येक पावलामध्ये तिची मला साथ असते. आता मी तर जास्त वेळ घेत नाही. पुढचं मत आहे, मनोगत आहे साळुंखे मावशींचं. त्यांना अरुणमामाबद्दल 2 शब्द बोलायचे. तथागत, सम्यक समृद्ध गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन. आणि इथे उपस्थित सर्व बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज मी तर एक वेगळ्या ह्याच्याने आले होते की वेगळा काहीतरी कार्यक्रम असेल असं वाटलं होतं मला, श्रद्धांजलीपूर्वक. पण इथे जेव्हा मी पाऊल ठेवलं आणि बघितलं सगळ्यांना अगदी, तर मला खूप नवल वाटलं की ही मुलं म्हणजे आत्ता ही मी त्यांना बघते, अगदी लहान असतानाची बघत आलेले आहे त्यांना. आणि ती मुलं आपल्या वडिलांसाठी एवढ्या वर्षानंतर हा कार्यक्रम करतायत आणि तेही एवढ्या उत्साहाने, ते बघूनच मला खूप छान वाटलं. आणि अरुण भाऊबद्दल काय बोलायचं, जसे आम्ही म्हणजे कल्याणमध्ये आलो, कल्याणमध्ये आम्ही आधी चाळीमध्ये राहायचो, ते सुद्धा सगळे चाळीमध्येच राहायचे, कोळसेवाडीमध्ये. तेव्हापासून आमची मैत्री, म्हणजे माझे मिस्टर आणि तायडे भाऊ, दिगंबर भाऊ हे कॉलेजचे मित्र, त्यांचा भाऊ प्रकाश, म्हणजे हे सगळे अमळनेर कॉलेजचे सगळे मित्र होते. आणि जेव्हा आम्हाला कळलं की ते पण इथे आहेत, आणि एक सुरवाडे म्हणून होते, पुरुषोत्तम सुरवाडे, तर ते सुद्धा, हे सगळे खूप दोस्ती होती यांची. आणि त्यानंतर इथे कळलं की हे पण आहेत, तर तेव्हापासून आम्ही जवळजवळ 80 सालापासून आम्ही ती दोस्ती जी आहे ती अजूनपर्यंत टिकलेली आहे आमची. आणि मग नंतर अरुण भाऊ, सुषमा, इंदुताई ह्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या, त्यांचे नातेवाईक. म्हणजे मला असं कधी वाटलंच नाही की हे नातेवाईक त्यांचे आहेत म्हणून. तर प्रत्येक त्यांचा कुठलाही कार्यक्रम असू दे, अगदी लहान मुलाचं बारसं असू दे, किंवा जयाची सगळी मुलं झालेली ती असू देत, किंवा अनिता, वैशू ह्या छोट्या म्हणजे प्रत्येकाचे वाढदिवस आणि काही सण असले की आम्ही साजरे एकत्र करायचो. म्हणजे जयाला जसं त्यांनी बहीण मानलं होतं तसं मला त्यांनी बहीण मानलेलं आहे. आणि त्यामुळे जया जरी नसली तरी एक बहीण आहे माझी इथे. तर प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला ते बोलवायचे आणि आम्ही सुद्धा उत्साहाने अगदी सहभागी व्हायचो. म्हणजे लहान कुठे पिकनिक असू दे, म्हणजे एक फॅमिली कशी असते, म्हणजे भालेराव फॅमिली, तायडे फॅमिली आणि साळुंके फॅमिली, म्हणजे हे तिघंही फॅमिली सोबत असायचो आम्ही. आणि प्रत्येक म्हणजे पहिली पिकनिक आम्ही मुंब्र्याला गेलो होतो. म्हणजे मुंब्रा तेव्हा माहितीच नव्हतं ना काय असतं, ते चढून जाणं आणि नंतर येऊन सगळे असे एकत्र येऊन स्वयंपाक करणं आणि जेवणं. म्हणजे या सगळ्या आम्ही ज्या लेडीज असायचो आणि जे जेंट्स असायचो, म्हणजे इतकं छान ह्याच्यामध्ये राहिलो आहे आम्ही. मला वाटतच नाही की आम्ही कोणी वेगळे आहोत. अरुण भाऊची गोष्टच करायची म्हटली तर अरुण भाऊ खूप उत्साही, म्हणजे जे आता तुम्ही गाणं ऐकलं त्यांचं, खूप म्हणजे मी पहिल्यांदा जे म्हणजे पिक्चरमध्ये मी ते जे रेकॉर्ड बघितलेलं होतं ग्रामोफोन,
तो त्यांच्या घरी मी पहिल्यांदा बघितलेला होता. म्हणजे एवढी त्यांना संगीताची आवड होती आणि ते बघून मला इतकं म्हणजे कधी कुणाच्या घरी नाही बघितलं आपण त्या काळामध्ये, पण त्यांच्या घरी होतं ते. आणि रेडिओ म्हणा, टेप रेकॉर्ड, पहिलं टेप रेकॉर्डर त्यांच्या घरी होतं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या होत्या ना ह्या खूपच आम्हाला अप्रूप वाटायचं त्या काळामध्ये, की म्हणजे एक छोट्याशा ह्याच्यामध्ये आपण राहतो आणि या सगळ्या गोष्टी साजऱ्या करतो. त्यांचा म्हणजे अनिताचा भाऊ अजय, तो सुद्धा असाच होता. त्याला आम्ही अगदी लहानपणापासून इतके जोक्स करायचे हे सगळेजण, म्हणजे अरुण भाऊ, प्रकाश आणि अजय, हे तिघंजण इतके जोक्स करायचे. जेव्हा आम्ही पिकनिकला जायचो तेव्हा त्यांना आम्ही नाव ठेवलं होतं, माझ्या मिस्टरांनी आणि मी, हे काळू बाळूचा तमाशा आहेत. म्हणजे ते मस्करी करायचे कारण ते तमाशासारखे बोलायचे, इतके हसवायचे आम्हाला. तर ते त्यांनी मग त्या दोघांना नावं ठेवलं होतं काळू बाळू. आणि कुठे पण काही दिसलं की तेच म्हणायचे की बघा चला चालली आहे जोडी ह्यांची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आत्ता मला त्या सगळ्या आठवत आहेत. जशा अनुने सांगितलं की काका कसा होता, तसंच मला सुद्धा वाटतं की भाऊ कसे होते, अरुण भाऊ कसे होते. म्हणजे त्यांच्या अगदी आम्ही लहान चाळीतल्या रूमपासून त्यांना बघतोय. नंतर मग ते फ्लॅटमध्ये गेले, मग तिथून बदलापूरला गेले. तर बदलापूरला सुद्धा ते नेहमी आम्हाला बोलवायचे. आणि पावसाळा असला की त्यांची एक पिकनिक असायची, जसं भुशी डॅम म्हणा किंवा बदलापूरचं ते छोटं डॅम. म्हणजे तिथे आमचं एक दरवर्षी असं आम्ही नेहमी जायचो. तर खरोखर अरुण भाऊची आठवण ही खूप येते. असं वाटतंय की आत्ता अरुण भाऊचा फोटो बघितला आहे ना तर ते असेच आता आपल्याकडे बघतायत आणि हसतायत. एकदा लग्नाला मंगलाबाई ते सगळे आम्ही गेलो होतो सुरवाडे वर्षाच्या लग्नाला, वाटतं नाशिकला आपली गाडी बंद झाली होती. तर त्यावेळी सुद्धा इतकं म्हणजे त्यांनी असं आम्हाला जाणूच दिलं नाही की रात्र झाली आहे आणि असं घाबरायचं. इतकं म्हणजे खूप त्यांनी केलेलं होतं ना. म्हणजे ते धाडसी म्हणा. एकदा पुण्याहून येताना दगड गोळा करून ठेवले होते आम्ही बसमध्ये. म्हणजे अशा त्यांच्या आठवणी होत्या ना. खूपच त्यांच्या छोट्या छोट्या खूप आठवणी आहेत. आणि मला इथे बोलण्याची वैशूने संधी दिली त्याबद्दल वैशू तुझे खूप खूप आभार. आणि राहुल, राजू आणि आस्मी, आर्याचं जे भाषण होतं ना मला इतकं टचिंग होतं ते. म्हणजे ह्या मुलांनी बघितलं नाही बाबांना आपल्या, पण तरीसुद्धा इतकं छान ते बोलू शकतात. म्हणजे आईवडील कसं त्यांना संस्कार देत आहेत मुलांना. आणि हेच संस्कार अरुण भाऊचे सुद्धा होते आणि ते हे मुलांवर आहेत. म्हणजे डान्स जर करायचे असतील ना तर अरुण भाऊ पहिला नंबर. आणि हेच डान्स राहुल, वैशू यांच्यामध्ये उतरलेले आहेत आणि तेच त्यांच्या मुलांमध्ये आहे. आणि खरोखर वैशू तू एक वेगळा आणि आगळा असा स्मृतिदिन जो म्हणतात तो तू साजरा केलेला आहे. आणि खरोखर असं मुलांनी सगळ्यांनी कौतुक करावं मुलांचं ह्या. आणि खरोखर खूप खूप सगळ्यांचं मुलांचं धन्यवाद. त्यांच्या डोळ्यात सगळं पाणी येते मामांना बघून. त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्यात नातं हे नव्हतंच मुली, आमच्यात फक्त मैत्री होती. आम्ही दिलखुल्लसपणे एकमेकांशी गप्पा करायचो. हा जो फोटो काढला आहे हा काश्मीर इथे काढलेला आहे आणि खूप मोठ्या स्टाईलमध्ये मामा उभे होते आणि पप्पाने लगेच तो क्लिक केला होता आनंदाच्या भरात. आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यातलं पुस्तक जेव्हा त्यांनी लिहिलं म्हणजे मी इतका भावनिक झालो आहे कारण अरुण दादा, राजू त्यांचे फोटो, त्या जुन्या फोटोग्राफ, जुन्या आठवणी बघून भावनिक झाला. जास्त मला बोलायचं खूप आहे पण काय बोलता येत नाही आहे. तर 2-3 गोष्टी बोलीन फक्त की ती माझे मेवणे होते पण रविवार असला की लगेच फोन करायचे, आम्ही जायचो आणि इतकी ती सेवा करायची की माझी पत्नी मला नेहमी तेच म्हणायची तुम्ही त्यांची मेवणी आहे की ते तुमची मेवणी आहे. तो माणूस दिलदार अतिशय होता आणि एकदा त्यांना जो माणूस एकदा भेटला तो त्यांना कधी विसरू शकत नव्हता. आणि माझ्या सगळ्या ग्रुपची त्यांची ओळख झालेली होती आणि त्यांना खूप म्हणजे संगीताची आवड होती, नाचायची आवड होती. आणि त्यांचा काश्मीरला आम्ही गेलो त्यावेळी ते सिगरेटचा धुवा हवेत सोडत होते आणि ते गाणं म्हणत होते जिंदगी को धुए में लुटता चला गया. आणि त्याचवेळी हा फोटो मी काढला त्यावेळी. त्यावेळी भरपूर फोटो आहेत आमचे. आणि माझं ज्यावेळी पहिलं पुस्तक निघालं त्याच्या 5 आवृत्त्या, 5वी आवृत्ती मार्केटमध्ये आज आहे. ते पुस्तक मी त्यांना अर्पण केलेलं आहे. आणि माझ्या मुलीला ते
काश्मीरी गुलाब म्हणायचे. आणि त्यांची ती इच्छा होती. त्यांची कधी स्वतःहून बोलायची हिंमत नाही झाली मला, किंवा मला ही सून करायची आहे म्हणून, ती तिला काश्मीरी गुलाब म्हणायचे. पण त्यांनी सगळीकडे ते करून ठेवलं होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती इच्छा त्यांच्या नातलगांनी व्यक्त केली आणि म्हणून मी माझ्या मुलीला राहुलला दिली. आणि या प्रसंगी राहुल, वैशाली, अस्मी, आर्या यांनी हा जो कार्यक्रम आगळा वेगळा सादर केला त्याबद्दल त्यांचे खूप 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 अभिनंदन. आणि इतक्या वर्षानंतरही अरुणच्या बाबतीत ज्या भावना आहेत त्या आजही आहेत का त्याला, कारण तो जिल्हा दावून देईल माणूस होता. म्हणजे हे माझ्या जीवनातले अरुण आणि माझा भाऊ राजू हे दोन मोठे, फार मोठे आधारस्तंभ माझे म्हणता येईल असे ते लोक गेले. त्यामुळे अतिशय भावनिक झालो. मला आता म्हणजे काय कुठलं बोलायला आता सुचत नाही आहे काही. जय. यांनी अशा पद्धतीनं जो सादर केला, खरं म्हणजे त्याचे आभार आहे. आणि दोन्ही मुलींचे मी अत्यंत आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम. बंधू भगिनींनो, जास्त वेळ तुमचा काही घेत नाही मी. अरुणाकर मामाच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर बऱ्याचशा आठवणी आहेत. त्या आठवणी नावजोळा करताना या अशा वातावरणात तर मला नाही वाटत मी काही बोलू शकेल. थांबतो. धन्यवाद. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me.
जगदीश वैरागडे. सगळ्यांनी शांतपणे ऐकावं असे सगळ्यांना नम्र विनंती आहे. सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं. सगळ्यांनी आणि खाली डान्स केला तरी चालेल, पण कीर्तिशाचा डान्स पूर्ण आज काकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपण पोहोचूया. चलो कमॉन. This song dedicated to Rahul. बड़ा नाम करेगा बेटा हमारा, ऐसा काम करेगा, मगर ये तो पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा, ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा, ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में फरमाए है. बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में फरमाए है. वो जिंदगी में कल क्या बनेगा, हर एक नजर का सपना ये है. राहुल इंजीनियर का काम करेगा, राजेश बिजनेस में अपना नाम धरेगा, मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. मेरा तो चेहरा बस एक सपना, देखे जहाँ में होके बहार. वो जिंदगी कलियों का मौसम, आंखों में चेहरा, होठों में प्यार, अंधा ये खूबसूरत काम करेगा. दिल की दुनिया में अपना नाम करेगा. मेरी नजर से देखो तो यारो ये मेरी
पापा कहते थे बड़ा नाम करेगा. Thank you all my lovely friends. I miss you all. I miss my dad. Dad, this one is for you. All couples should dance on this song. All couples. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. ते मागे उभ्या सगळ्यांनी या पुढे डान्स करायला आता बंद होणार. हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया. हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया. प्यार की राह में अपना नाम. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. दो बदन एक दिल एक जान हो गए, मंजिलें एक हुई हम सफर बन गए. दो बदन एक दिल एक जान हो गए, मंजिलें एक हुई हम सफर बन गए.